रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 236 ते 238चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. हे अभिमान पदे भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. या ओवींचा अर्थ असा आहे की अर्जुनाचे म्हणणे आहे की हे कौरव जर मोहाने आणि अहंकाराने आंधळे झाले असले आणि युद्धासाठी समोर उभे टाकले असले, तरी आपण मात्र शहाणपणा सोडता कामा नये. त्यांनी स्वतःचे हित विसरले असले तरी आपले खरे हित कशात आहे हे आपण ओळखले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे कालकूट. या ओव्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे कसे शक्य आहे देवा, आपण आपल्याच माणसांना ठार मारावे. हे तर जाणून बोजून कालकूट म्हणजे भयंकर विष प्राशन केल्यासारखे आहे. स्वतःच्या हाताने स्वतःच्या कुळाचा नाश करणे हे आत्मघातकी कृत्य आहे असे अर्जुनाला वाटत आहे. हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभवाथी. या ठिकाणी अर्जुन एक उदाहरण देऊन समजावून सांगत आहे. जर आपण रस्त्याने चाललो असू आणि अचानक समोर सिंह आला, तर त्याच्याशी उगीच भिडण्यापेक्षा त्याला टाळून बाजूला जाण्यातच शहाणपणा असते. तसेच या युद्धाच्या संकटातून मार्ग काढणे किंवा ते टाळणेच फायद्याचे आहे. या ओव्यामधून अर्जुनाची संभ्रमावस्था दिसून येते. त्याला समोरचे शत्रू न वाटता स्वकीय वाटत आहेत. क्षत्रिय धर्मापेक्षा त्याला अहिंसा आणि नात्यांचे रक्षण मोठे वाटत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक व शेअर करावे ही विनंती. आमचे पुढील व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद माऊली.